राष्ट्राचा। नमस्कार, मी गौरी। संध्या लाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। एकनाथ देशमाने 51व्या वर्षी दिनांक 20 फेब्रुवारी 2026 रोजी शहराच्या मध्यवर्ती असणाऱ्या भिगवण चौकातील हुतात्मा स्तंभास अभिवादन करून बारामती ते पुलवामा सायकल प्रवासाला सुरुवात करणार आहेत। पुलवामा येथे घडलेल्या हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या जवानांप्रती बारामती ते पुलवामा पर्यंत सायकल प्रवास करत आदरांजली वाहणार आहेत। आजच्या पिढीला सायकल प्रवासाचं महत्त्व पटवून देण्यासाठी भारतात विविध ठिकाणी सायकल प्रवास केलाय आणि इथून पुढे ही सायकल चालवण्याचा संकल्प करणार असल्याचं एकनाथ देशमाने यांनी सांगितलंय। आपल्या सोबत बारामतीतील एक उत्कृष्ट सायकल रायडर्स एकनाथ जनार्दन देशमाने आहेत। तर त्यांनी आतापर्यंत पूर्ण भारत देश सायकलवरती फिरून ट्रॅव्हलिंग केलेलं आहे। तरी आज त्यांच्यासोबत आपण खास बातचीत करणार आहोत। माझं नाव एकनाथ जनार्दन देशमाने, राहणार बारामती, मुक्काम पोस्ट, तालुका बारामती, जिल्हा पुणे, महाराष्ट्र। आजपर्यंत मी काश्मीर, कन्याकुमारी, नेपाळ, म्यानमार, महाराष्ट्र दर्शन, गुवाहाटी, कोचीन, काश्मीर टू कन्याकुमारी आणि आता माझी राईड आहे बारामती ते पुलवामा। पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यामध्ये जे शहीद जवान झाले त्यांच्या श्रद्धांजलीपर ही राईड आहे। आणि माझे मित्र पुण्याचे अपंग सायकलपट्टू राजेंद्र खंडेलवाल यांच्या स्मरणार्थ ही राईड असणार आहे। सर, किती वर्ष झालं चालवताय तुम्ही? मी वयाच्या 21व्या वर्षापासून सायकलिंग करतो। आम्ही कॉलेजला असताना पूर्ण भारत भ्रमण केलेलं आहे। त्याच्यानंतर मध्ये गॅप पडल्यानंतर आता मी परत चालू केले आफ्टर 50। आतापर्यंत मी 4 राईड केलेले आहेत पूर्ण। आता ही 5वी राईड माझी नॉकआउट पंच असणार आहे। म्हणजे कशामुळे आता चाललाय तुम्ही? पुलवामाला जो दहशतवादी हल्ला झाला, आपण सगळ्यांचं काम आहे सामाजिक कार्य, म्हणजे कामाचं निमित्ताने जर बघितलं तर आपण आज इथं आपण शांततेत राहतो। त्याचं कारण सीमेवरील जवान आहेत। जवानांवर जो हल्ला झाला त्याच्यामध्ये जे शहीद झाले त्यांच्या स्मरणार्थ श्रद्धांजलीपर आणि माझे मित्र अपंग सायकलपट्टू पुणे येथील राजेंद्र खंडेलवाल यांच्या स्मरणार्थ राईड। आजपर्यंत आता तुम्ही 21 वर्ष झालं सायकल चालवताय। मी जवळपास तुम्हाला आजपर्यंत काय पारितोषिक वगैरे मिळालं? पारितोषिक मिळालंय, सगळं आहे। ते आता मला सांगितलं असतं तर आणलं असतं, पण आता नाही आहे। पण लेटर्स आहेत, मेडल्स आहेत, पत्र म्हणजे पुरस्कार आहेत। आणि आता इथून पुढं माझा उद्देश आहे 2029ला मी 2 युरोप ट्रूप करणार आहे, युरोप सायकलिंग। काय बोलायचं? आणि सायकल चालवा, पर्यावरण वाचवा, संदेश द्यायचा असेल, पाणी, इंधन, किल्ले वाचवा, मुली वाचवा, मुली शिकवा, जंगलतोड रोखा, प्लास्टिकचा वापर थांबवा, गायी वाचवा, वाघ वाचवा आणि सर्वसामान्य वाचवा आणि आपली पृथ्वी वाचवा। आज पाण्याचा साठा कमी पडत चाललेला आहे। जेणेकरून पाणी वाचवलं तरच पृथ्वी वाचत, पृथ्वी वाचली तर आपण वाचू। सायकल बाबतीत काय सल्ला द्यायचा का युवक वर्गाला? सायकलिंग केली तर जवळपास तुमचे 100% व्यायाम होतो। सायकलिंगमुळं आजारी पडत नाही, विकनेस येत नाही, स्वास्थ्य बिघडत नाही आणि व्यायाम हा जरुरी आहे। आज माणसाचं काही सांगता येत नाही कधी काय होईल ते। अत्यंत मोलाचा सल्ला एकनाथ देशमाने यांनी दिलेला आहे। तरी त्या सल्ल्यावरती युवक वर्गाने चालावं अशी त्यांची विनंती असल्या कारणाने सर्वांनी सायकलवरती व घरी व्यायाम वगैरे करून आपले आयुष्य शरीर तंदुरुस्त करावे। धन्यवाद। संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी कृष्णमूर्ती जगताप, बारामती। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।